नड्डांच्या उपस्थितीतच भाजपमध्ये प्रवेश, मात्र औपचारिक घोषणा नाही। एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट, घोषणेची वाट पाहून पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय होण्याचा इशारा। एकनाथ खडसे आमचेच नेते, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं एबीपी माझाच्या मुलाखतीत वक्तव्य। बारामतीतून अजित पवारांनीच लढावं अशी अपेक्षा। अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं ही सर्वांची इच्छा, बारामतीतील जनसन्मान रॅलीत जय पवार यांचं वक्तव्य। मराठवाड्यामध्ये पावसाचा कहर, लातूर, बीड, हिंगोलीमध्ये चौघांचा मृत्यू, 88 जनावरं दगावली, मराठवाड्यातल्या 63 गावांमध्ये अतिवृष्टी। हिंगोली जिल्ह्यात पावसाची विश्रांती पण पूरस्थिती कायम, अडकलेल्या लोकांना सोडवण्यासाठी एनडीआरएफचे शर्थीचे प्रयत्न, तर संतोष बांगर यांच्याकडूनही मदत कार्य। पुण्यामध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची हत्या कौटुंबिक वादातून, पोलीस तपासात उघड, बहिणी आणि मेहुण्यांनीच रचला कट, दोन्ही बहिणींना बेड्या। पुण्यातील नारायणगाव उपबाजार केंद्रामध्ये कोथिंबीर आणि मेथीला विक्रमी दर, कोथिंबीरीच्या एका जुडीला 200 तर मेथीच्या एका जुडीला 110 रुपयांचा दर। कोकणात जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या 5000 बस फुल, उद्यापासून जास्तीच्या गाड्यांची वाहतूक सुरू होणार। जातनिहाय जनगणनेचे आदेश द्यायला सुप्रीम कोर्टाचा नकार, सरकारच्या धोरणात्मक बाबीत हस्तक्षेप करणार नसल्याचा निर्वाळा। श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब भीमाशंकर दर्शनासाठी, तर राज ठाकरेंची मुंबईतील काशी विश्वेश्वर मंदिरात सपत्नीक पूजा। शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त महादेवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी, तर जेजुरीमध्ये सोमवती यात्रेला खंडेरायाच्या भक्तांची मांदियाळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।